मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण इथे 42 साईजमध्ये परफेक्ट एकदम अशा सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. अस्तर आहे, पूर्ण ओपन करून घेते. बाहीची उंची जास्त असल्यामुळे अस्तरचा कपडा इथे मी 1.5 मीटर वापरणार आहे. हे पहा, अस्तर इथे मी ओपन करून घेतलं. एक घडी बंद करून घेते, म्हणजे एका बाजूने अशी बंद घडी टाकून घ्यायची आहे. ही बंद बाजू आहे. आता मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे. उंची किती सुद्धा असू द्यात, उंची अधिक 1 इंच आपल्याला घ्यावंच लागतं. हे शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने ब्लाऊज असा पूर्ण प्लेन करून घ्यायचा. आता इथे शोल्डर आहे, असा टेप पकडायचा. हे अशा पद्धतीने आणि इथपर्यंत उंची मोजून घ्यायची. आता ह्या ब्लाऊजची उंची जास्त आहे, 15 इंच तयार आहे. तुमची मोजून घ्या, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यावं लागतं. इथे अर्धा इंच लागेल आणि इथे अर्धा इंच लागणार आहे. त्यासाठी तयार उंची अधिक 1 इंच घ्यावंच लागतं. तुमची मोजून घ्या, त्याच्यामध्ये 1 इंच घ्या. आता माझी इथे एवढी आहे, मी ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेणार. आलं लक्षात? सोपं सांगितलं. आता ही बंद बाजू लक्षात ठेवत जा. आता उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते इथे. हे पहा, इथून ह्या बाजूला उंची अधिक 1 इंच मार्किंग करून झालेलं आहे. एक लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला गळारुंदी आणि शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, कारण की कटोरी आपल्याला नंतर वाढवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे परफेक्ट गळारुंदी 2.5 इंच. एकदम अशी सोपी पद्धत आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. वहीमध्ये लिहून ठेवा. आता इथे बघू शकता, मापाचं ब्लाऊज घ्यायचं. एकदम असं सोपं करून समजून सांगते नेहमीप्रमाणे. आता हे पहा, हे आपली पायपिंगची बाजू आहे ना. आत्ताच आपण हे गळारुंदीचं मार्किंग करून घेतलं. थोडंसं मोठं करते. हे पहा, आता काय करायचं, ह्याच्यावरती पायपिंग आहे ना, हे असं ठेवून घ्यायची. ह्याच्यावरती हे पहा, असं ठेवून घेतलं मी त्याच्यावरती. एकदम असं सोपं आहे, नवीनला सुद्धा समजेल एवढी ही सोपी पद्धत. हे पहा, असं ठेवून घ्यायचं. आता इथे बघू शकता, शोल्डर आपलं हे तयार आहे. मग काय करायचं, जिथे आपलं शोल्डर तयार आहे तिथे एक असं मार्किंग करून घ्यायचं. एकदम असं सोपं. आता हे झालं तुमचं परफेक्ट तयार शोल्डर. गळारुंदी झाली, शोल्डर झालं. आता ह्या बाजूला म्हणजे पुढच्या बाजूला 1 इंच वाढून घ्यावं लागतं. शिलाई मार्जिंग लागतं. ते कुठं लागतं लगेच समजून सांगतं. हे पहा, इथं अर्धा इंच लागेल आणि इथं अर्धा इंच लागेल. हे झालं तुमचं तयार. इथं आपण मार्किंग करून घेतलं, पण ह्या बाजूला 1 इंच वाढून घ्यावंच लागतं. आता इथे मी लगेच 1 इंच वाढून घेते. हे पहा, आलं लक्षात तुमच्या? आता थोडंसं मोठं करते मुंड्याचं मार्किंग करण्यासाठी. आता इथे असा टेप पकडायचा. हे पहा, माझं एवढं भरलं. तुमचं लगेच हे पहा, असा टेप पकडायचा, म्हणजे इथून इथपर्यंत शिलाई मार्जिंगच्या सहित. आले लक्षात? हे पहा, असा टेप पकडायचा. नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा, असा टेप पकडायचा आणि इथपर्यंत म्हणजे इथून इथपर्यंत अंतर आपलं किती भरलं हे पहा, असं पकडून धरायचं. मग असंच मार्किंग करून घ्यायचं खालच्या बाजूला. जेवढं ह्या बाजूला भरलं, म्हणजे जेवढं आपलं शोल्डर भरलेलं आहे तेवढंच खाली मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात? जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंडा घ्यावा लागतो. लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, मार्किंग करून झालं. आता ह्या सुद्धा बाजूला मी असं मार्किंग करून घेते. आता इथून म्हणजे बंद घडीपासून ह्या बाजूला छातीचं मार्किंग करून घ्यावं लागतं. ब्लाऊज मापाचं घ्या, उलटा करून घ्यायचा आणि हुकाची बाजू घ्यायची. मोजताना नेहमी लक्षात ठेवत जा, हुकाची बाजू घ्यावीच लागते. आता इथं काय करायचं, नाही लक्षात आलं तर काय करायचं, शिलाईची पहिली टीप. पहिली टीप कुठं आहे असं बघायचं. बऱ्याच वेळा ह्या बाजूला जागा नसते, त्यांनी काय करायचं, शिलाईची पहिली टीप. हे पहा, कोणत्याही साईजमध्ये ही पद्धत वापरू शकता छाती मोजण्याची. एकाच बाजूची मोजत आहोत आपण, म्हणजे एक बाजू म्हणजे आपल्या इथे चौथा भाग असतो. लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घेतलं. हे पहा, अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून घ्यायचा, असा एकदम असं प्लेनमध्ये. म्हणजे काय होतं, इथून इथे मोजायला सोपं पडतं त्यासाठी. आता इथे काय करायचं, असा टेप पकडायचा. जिथे हुक आहे, पायपिंग सुद्धा आहे, असा टेप पकडायचा तिथे आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं. पहिली शिलाईची टीप माझं इथे भरते 10.5 इंच. हे पहा, राईट माझं इथे 10.5 इंच भरलेलं आहे. परफेक्ट झालं. इथून इथपर्यंत पहिली फिटिंग. आलं लक्षात? म्हणजे लाईन आपली. आता हे पहा, एवढं भरलं माझं. मग मी काय करणार, हे पहा, माझं जेवढं भरलं, हे पहा, इथून म्हणजे बंद घडीपासून ह्या बाजूला सर्वात आधी छातीचा चौथा भाग मार्किंग करून घेणार ह्या साईजमध्ये. आलं लक्षात? हे पहा, इथून इथे आणि पुढच्या बाजूला 2 इंच घेत जा कंपल्सरी. आलं लक्षात? हे पहा, छातीचा चौथा भाग किती असेल तेवढा आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यावंच लागतं. आलं लक्षात तुमच्या? सोपं आहे. आता इथं काय करायचं, कमर घेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं. हे पहा, पट्टीचा वापर करायचा आणि सरळ लाईन अशी खालीपर्यंत ओढून घ्यायची. आता ही सुद्धा लाईन अशी खालीपर्यंत ओढून घ्यायची. हे आपलं 2 इंचचं असतं. खालीपर्यंत लाईन ओढून झालेली आहे. आता इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. हे असा टेप पकडायचा आणि मध्य करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने मध्य करून झाला.
आता पाठीची बाजू असल्यामुळे पाठीचा मुंडा 1.5 इंचावरती लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. 1.5 इंच. हे पहा, कोपरा पकडायचा, असा कोपरा पकडायचा आणि 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. आता इथून हे पहा, थोडं 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 मार्किंग करत करत ह्याच्यावरून असा अर्धगोल मार्किंग करून घ्यायचं. ते कुठपर्यंत? ही पहिली लाईन आहे का तिथपर्यंत. किंवा हे पहा, अशा पद्धतीने ह्या बाजूला घ्या. तुम्हाला सोपं पडेल ना त्या पद्धतीने करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने बरोबर इथं आपला असा अर्धगोल आला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून झालं. जास्त गॅप द्यायचं नाही किंवा जास्त असं पुढे सुद्धा नसतं घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं. बरोबर इथे असं टच झालं पाहिजे, त्यानुसार घ्यायचं असतं, ते लक्षात ठेवा. आता हे झालं व्यवस्थित. आता गळा मार्किंग करून घ्यावा लागेल इथे ह्या बाजूला. आता ब्लाऊज घ्यायचा. गळा थोडासा वरती असल्यामुळे काय करायचं, जर तुम्हाला डीप हवा असेल तर गळा मग काय करायचं, हे पहा, सर्वात आधी एवढा गळा नाही पाहिजे आपल्याला, मग अजून 1 इंचाने खाली घ्या किंवा 1.5 इंचाने खाली सुद्धा घेऊ शकता. आता इथे मी काय करणार आहे, मला थोडंसं डीपमध्ये ठेवायचं. मग किती डीपमध्ये ठेवायचं तुम्हाला, 1 इंच ठेवायचं आहे का 1.5 इंच ठेवायचं. आता इथे मी समजा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. मग मी काय करणार, हे पहा, इथं मार्किंग करून घेतं, त्याच्यावरती हे टेपचं टोक असं पकडून धरणार. मग इथं माझं किती भरतंय, 5 इंच भरते. मग मी गळा तयार 5 इंच ठेवणार. हे पहा, लक्ष देऊन बघा, गळा तयार मी ते 5 इंच ठेवणार. हे पहा, 5 इंच ठेवणार. तरी ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यावंच लागतं. शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, इथे अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. एवढा गळापट्टी तयार, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं. किंवा तुमचा गळा मापामध्ये असेल, मग तुम्ही काय करायचं, पट्टी तयार अधिक 1 इंच, इथं अर्धा इंच लागतं, इथं अर्धा इंच लागतं. आलं लक्षात. हे पहा, आता मी एवढा तयार ठेवणार आहे ह्याच्यामध्ये. मग हे पहा, माझा एवढा तयार गळा सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं. नाही लक्षात आलं, हे पहा, तयार गळा मार्किंग करून झालं आणि वरच्या बाजूला 1 इंच घ्यायचं. सोपं आहे एकदम. आणि ह्या बाजूला काय करायचं, जेवढे आपण इथे गळा रुंदी ठेवली, मग इथं 2.25 इंच ठेवायची. हे पहा, इथं काय करायचं, 2.25 इंच ठेवायची. हे पहा, अशा पद्धतीने वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. इथं घेतली आपण 2.5 इंच, पण इथे घेताना काय करायचं, तुम्ही 2.25 इंच टाकून घ्यायची, 2.25 इंच. मग काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने. मग इथं अशी लाईन ओढून घ्यायची, वहीमध्ये लिहून ठेवत चला. नवीन आणि सर्वात सोपी पद्धत आहे ही कटोरीची. हे पहा, झालं व्यवस्थित आपल्या इथे मार्किंग करून. आता इथं काय करायचं, हे पहा, असा टेप पकडायचा, पहिली लाईन आणि असा मध्य करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने मध्य करून झाला, एक मार्किंग करून झालं. हे पहा, ही पहिली लाईन ते इथपर्यंत बरोबर असा मध्य करून घ्यायचा, म्हणजे हे अंतर आणि हे अंतर एकसारखं झालं पाहिजे. आता तुमचा गळा इथे होणारा अर्धा इंचाने खाली येणार ना शिलाई होऊन, मग तिथं काय करायचं, अशी एक लाईन ओढून घ्यायची. सोपं आहे एकदम. इथे आपल्याला पाठीच्या बाजूला टक्स द्यावा लागतो, त्यासाठी मार्किंग करायचं. हे पहा, एक लाईन ओढून घेतली मग ह्याच्यावरती बरोबर. मग काय करायचं, ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच, ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यावं लागतं. बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. इथे झालं व्यवस्थित. आता हे मी इथे कट करून घेते. आहे असंच मार्किंग केलेलं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. गळ्याचा आकार मी नंतर देणार आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे आकार सुद्धा ठेवू शकता. आता इथे आपल्याला समोरची कटोरीची बाजू परफेक्ट अशी कट करून घ्यायची आहे. हे पहा, पेपर घेतला, अस्त्रचा कपडा ह्याच्यावरती आहे असं ठेवून घ्यायचा. आता सर्वात आधी काय करायचं आपल्याला, ते हे पहा, आहे असं ठेवून घेतलं. बघू शकता इथे कमी जास्त होऊ देऊ नका अजिबात कुठे. हे पहा, आहे असं ठेवून घेतलं. आता ह्याच्यावरती काय करायचं आपल्याला, सर्वात आधी आहे असंच, कुठलाही बदल नाही करायचा लगेच. हे पहा, आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी आहे असंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे गळारुंदी आहे अशीच मार्किंग करून इथे हे पहा, आपण इथे गळारुंदीच मार्किंग केलं आहे असंच लगेच मार्किंग करून घ्या. थोडंसं मार्किंग करून घेतलं. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता हे मी बाजूला ठेवून घेते. आता इथे काय करायचं, सर्वात आधी मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. एक लाईन अशी ओढून घ्या ह्याच्या बरोबर. हे पहा, अशा पद्धतीने लाईन ओढून झाली. आता ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने ही लाईन आपली आली पाहिजे, म्हणजे हा मुंड्याचा आकार आलेला. हे पहा, त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे.
आता इथं काय करायचं, कोपरा आहे ना असं मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने मार्किंग करून झालं. आता समोरची बाजू असणार आहे आपली ही, म्हणजे कटोरीची बाजू. मग काय करायचं, 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. हे हा कोपरापासून इथे 1 इंच असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे एकदम. हे 1 इंच मार्किंग करून झालं. आता इथे हे अशा पद्धतीने अर्धगोल आकार देऊन घ्यायचा वरच्या बाजूला इथपर्यंत, म्हणजे मध्यापर्यंतच. हे अशा पद्धती वहीमध्ये ना लिहून ठेवा लगेच, म्हणजे काय होतं, मार्किंग करताना आपल्या लक्षात येतं परत कटिंग करताना. आता पेपर फिरवून घेते. आता इथं काय करायचं, हे 2 इंच मार्किंग करून घ्या. इथे हे ही लाईन आहे का आपली सरळ आलेली, हे ह्याच्यावरती 2 इंच, इथे सुद्धा 2 इंच, इथे सुद्धा 2 इंच, इथे सुद्धा 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. एक लाईन ओढून घ्यायची. हे कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं. हे मार्किंग करून झालेलं आहे. आता सर्वात आधी हे आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे. हे मी इथे कट करून टाकणार आहे, कारण की क्रॉस पट्टी सेपरेट काढावी लागते. हे मी इथे कट करून टाकते. आलं लक्षात. आता हे सुद्धा इथे मी असं कट करून घेते. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण इथे घेऊया. आता सर्वात आधी ही बाजू मग मी कट करून घेते. समोरचा मुंडा आता हा लागणार नाही आपल्याला, हा समोरचा लागणार आहे. त्यासाठी इथून मी असं हे कट करून घेते. हे अशा पद्धतीने परफेक्ट असं कटिंग करून झालेलं आहे. आता इथे आपला समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. ब्लाऊज घ्या मापाचा. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. हे शोल्डर एका लाईनीमध्ये, आणि आपला हा गळा असा ठेवून घ्यायचं. अशा पद्धतीने गुढी पडू देऊ नका फक्त. आता इथं काय करायचं, आपल्याला मोजून घ्यायचं. शोल्डरला असा टेप ठेवून घ्यायचा. अशा पद्धतीने सरळ पकडायचं आणि एका लाईनीमध्ये गळा असा मोजून घ्यायचा. अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची वाटलंच तर. त्याच्या समोरच्या बाजूला किती भरला माझा इथे 7 इंच तयार आहे. ब्लाऊजची उंची जास्त आहे ना, त्याच्यामुळे गळा माझा इथे किती भरला, 7 इंच तयार भरलेला आहे. ब्लाऊजची उंची कमी असेल तर मग तुमचा 6 सुद्धा भरू शकतो, 6.5 सुद्धा भरू शकतो. आलं लक्षात तुमच्या, ह्या साईजमध्ये असतो. आता इथे बघू शकता उंची जास्त आहे ब्लाऊजची, त्याच्यामुळं गळा माझा इथे 7 इंच तयार भरला आहे. तेवढं टाकायचं, जेवढा भरला तेवढं टाकायचं. आता इथे माझा जेवढा भरला तेवढाच इथे मी मार्किंग करून घेणार आहे. असा टेप पकडायचा आणि जेवढा आपला गळा भरला तेवढा सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं. इथे मार्किंग करून झालं. आता ह्या बाजूला जेवढी आपण गळा रुंदी ठेवली तेवढी आपल्याला इथे सुद्धा ठेवून घ्यायची आहे. ह्या साईजमध्ये परफेक्ट आहे. मार्किंग करून झालं. आता इथं काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची. ह्यासुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने लाईन ओढून झाली. आता इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने, म्हणजे आपल्या कटोरीचा आकार असतो हा. अशा पद्धतीने अर्धगोल असा देऊन घ्यायचा. सोपं आहे एकदम, अंदाजाने आकार देऊ शकता. आता इथून वरच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अशा पद्धतीने आकार वाटलंच तर 1 इंच मार्किंग करून घ्या, नंतर आकार दिला तरी सुद्धा चालेल. इथे मी 1 इंच घेतला. लक्षात ठेवा, तिथे आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी ते आपल्याला लागतंच. सर्व साईजमध्येच आपण ते घेत असतो. आता इथे बघू शकता, ही आपली गळ्याची म्हणजे समोरची बाजू आहे. त्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच वहीमध्ये लिहून ठेवा किंवा आकृती काढून ठेवली तरी सुद्धा चालेल. इथून वरच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घेतलं. 1 इंच घेतलेलं आहे. लक्षात ठेवा. 1 इंच घेतलं. 1 लिहून ठेवते, ते लागणार आहे. खूप महत्त्वाचं मार्किंग आहे. 1 इंच घेतलेलं आहे. 1 लिहून सुद्धा ठेवलेलं आहे इथे मी. आता इथे मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. ह्या बाजूने घेऊ शकता किंवा ह्या सुद्धा बाजूने घेऊ शकता. असं पकडते. आता हे टोक उचलायचं आणि ह्या टोकावरती ठेवून घ्यायचं, म्हणजे ह्याचा बरोबर मध्य करायचा. आलं लक्ष तुमच्या. असं उचलायचं ह्याच्यावरती. ह्या साईजमध्ये परफेक्ट कटोरी निघते. कटोरी मोजायची सुद्धा गरज नाही आहे, एवढी सोपी पद्धत आहे. असं पकडायचं. फक्त हे मार्किंग करून घ्यायला विसरू नका. गळा आहे तेवढंच नेहमीप्रमाणे मी सांगत असते. हे टोक उचलायचं आणि ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं, म्हणजे मध्य करून घ्यायचं. सोपं आहे एकदम. कमी जास्त होऊ देऊ नका. डायरेक्ट असा मध्य करून घ्यायचं. एकसारखं आलं पाहिजे. अशा पद्धतीने कमी जास्त होऊ देऊ नका.
हे पहा इथे आपलं मध्य करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं, वाटलंस तर थोडासा कट देऊन घ्यायचा बरोबर असा मध्यावरती नॉर्मलमध्ये. हे पहा आता हे मी काय करते, ओपन करून घेते. हे पहा ओपन करून झालेलं आहे. आता इथे मी मध्यावरती असं थोडंसं मार्किंग करून घेतलं. आता इथे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. अर्धा इंच, फक्त अर्धा इंच हा आपण मध्य केला, ही आपली फिटिंगची बाजू झाली. मग काय करायचं, अर्धा इंच मार्किंग असं ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं, ह्या लाईनीवरती. म्हणजे ह्या लाईनीच्या पलीकडच्या बाजूला, म्हणजे हा आपला झाला मध्य, मध्याच्या पलीकडच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. कटोरीचा आकार देण्यासाठी लागतं. सर्व साईजमध्येही तुम्ही पद्धत वापरू शकता. मग फक्त हे पहा इथं मी अर्धा इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. लिहून ठेवते. हे अर्धा इंच घेतलं इथं, आलं लक्षात. 1 इंच घेतलं इथं, म्हणजे समजेल तुम्हाला. हे 1 इंच घेतलं इथं, आलं लक्षात. आता हे मार्किंग आहे ना, मी थोडंसं मोठं करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्कीच. आता इथे मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. हा कोपरा, हे पहा इथं आपण मागाशी मार्किंग केलेलं आहे, आलं लक्षात. नसेल केलं तर करून घ्या. आता हा कोपरा पकडायचा, ह्याच्यावरती असं पकडायचं, हे अशा पद्धतीने. आता इथून काय करायचं, हे आपण मार्किंग केलेलंच आहे समोरच्या बाजूला, म्हणजे मुंड्याचं मार्किंग. हे पहा मग तिथून काय करायचं, असं टेप पकडायचं इथून ते इथपर्यंत. म्हणजे ह्या आकारापासून ते असं टेप पकडायचा बरोबर लाईनीमध्ये कोपरा आला पाहिजे. तिथून बरोबर असं 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा 2.5 इंचावरती लिहून ठेवा वहीमध्ये लगेच. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे पहा इथे. आता इथं काय करायचं, हे पहा हे आपण मागाशी 1 इंच घेतलं का, तिथून थोडं 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 मार्किंग करत घ्यायचं. ते कुठपर्यंत घ्यायचं, हे मार्किंग केलं तिथपर्यंत. हे पहा थोडंसं मोठं केलं ना आपण मध्याच्या ह्या बाजूला, मग तिथं हे पहा असं घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने बरोबर आकार येऊन जातो. हे पहा एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल तुम्हाला. नवीनला सुद्धा समजेल एवढं सोपं करून सांगत असते तरी मी नेहमी तुम्हाला. हे पहा असा आकार देऊन घ्या, बरोबर कटोरीसारखा आकार देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, सोपं आहे एकदम. उलट ही तुम्हाला पद्धत. आणि कटोरी मोजायची सुद्धा गरज नाही. दरवेळेस काय करतो आपण, इथं वाढवत असतो. आता हे झालं सोपं, ह्याच्यामध्ये वाढवायची सुद्धा तुम्हाला इथे गरज नाही आहे, आलं लक्षात. एवढं सोपं आहे, सराव करा नक्की जमेल, सगळं सोपं होऊन जातं. आता हे झालं व्यवस्थित. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं. आता कट कुठून करायचं, हे पहा इथून सुरुवात करायची. हे पहा इथून ह्या बाजूला घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती बरोबर हे पहा इथपर्यंत घेतलं, आलं लक्षात तुमच्या. आता ही बाजू घ्यायची. हे पहा त्यासाठी सावकाश दाखवत आहे आणि समजून सुद्धा सांगत असते, म्हणजे तुमचं सुद्धा कुठे चुकणार नाही आहे. हे पहा झालं व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे तुम्हाला कुठेही वाढवायची काही गरज नाही आहे, परफेक्ट झालं आहे माप तुमचं. आता हे आपण परफेक्ट झालेलं बाजूला ठेवूया. आता ही कटोरी आपली. आता इथं काय करायचं, हे पहा हे टोक उचलायचं किंवा ह्या बाजूचं उचलू शकता. हे पहा आता हे टोक मी ह्याच्यावरती ठेवून घेते, म्हणजे कुठं ठेवायचं, ह्या टोकावरती ठेवायचं. हे पहा असं उचलायचं आणि ह्या टोकावरती ठेवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बरोबर असं मध्य करून घ्यायचं. हे पहा मध्य करून घ्या बरोबर. हे पहा अशा पद्धतीने मध्य करून झालेलं आहे. आता ह्या मध्यावरती थोडंसं मार्किंग करून ठेवायचं. हे पहा ओपन करून घेते, मार्किंग करून झाला, हा मध्य झाला. वाटलंच तर काय करत जा, लिहून ठेवत जा, लिहून ठेवत जा. म्हणजे काय होतं, परत कटिंग करताना लक्षात येतं आपल्या कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे ते. इथं आपलं बरोबर असं मध्याचं मार्किंग करून झालेलं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आपण. आता दुसरा पेपर घेतला, कटोरी थोडीशी वाढवून घ्यायची आहे, त्यासाठी गळ्यारून ते आपण तेवढीच ठेवली, लक्षात ठेवायचं आहे, परफेक्ट बसणारच तुम्हाला. आता हे दुसरा पेपर घेतला, ह्या सुद्धा बाजूला जागा राहिली पाहिजे, ह्या सुद्धा बाजूला, वरच्या सुद्धा बाजूला जागा पाहिजे आणि ह्या सुद्धा बाजूला आपल्याला जागा पाहिजे. अशा पद्धतीने हे असं ठेवून घ्यायचं बरोबर असं मध्यावरती. हे अशा पद्धतीने ठेवलं त्या पद्धतीने. हे बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने इथे मी ठेवून घेतलं. आता सर्वात आधी काय करायचं, हे एक लाईन ओढून घ्यायची आपल्याला. इथे जागा ठेवायची खालच्या बाजूला सर्वात आधी, ते लक्षात ठेवायचं. हे एक अशी लाईन ओढून घ्यायची. शक्यतो काय करत जा, असा पट्टीचा वापर करत जा, म्हणजे मार्किंग व्यवस्थित होऊन जातं. हे लाईन ओढून झाली, बाजूला ठेवून घेते. हे आता ही कटोरी आपण आत्ताच कटिंग केलेली, काय करायचं, ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं बरोबर असं मध्यभागी. ह्या सुद्धा बाजूला जागा पाहिजे, ह्या सुद्धा बाजूला पाहिजे आणि ह्या सुद्धा बाजूला पाहिजे, असं मध्यभागी ठेवून घ्यायचं. हे असं ठेवून घेतलं. आता हे आपण मध्याचं केलेलं मार्किंग आहे, बघू शकता. हे त्या मार्किंगवरती असं मार्किंग करून घ्यायचं. हे आलं लक्षात तुमच्या. हे मध्य आपला दोन्हीचा मध्य मगाशी आपण ह्याचा केला आणि ह्याचा मध्य केलं, इथं मार्किंग सुद्धा आहे, त्याच्यावरती असं बरोबर मार्किंग करून घ्यायचं. आता मगाशी काय केलं होतं आपण, हे 1 इंच घेतलं होतं. हे असं पेपर फिरून घेते म्हणजे लक्षात येईल तुमच्या.
असं ठेवून घेते ह्याच्यावरती. हे पहा मगाशी आपण हा मध्य केला होता का, त्याच्यावरती बरोबर मी असं मार्किंग करून घेतलं. फक्त पेपर हलवू द्यायचा नाही. आणि हे 1 इंचाचं मार्किंग आहे. इथं एक लिहूनसुद्धा ठेवलेलं आहे. आणि ह्या मार्किंगच्या बरोबर समोरच्या बाजूला असं एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा सोपं आहे एकदम. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे सुद्धा एक केलं आणि इथे सुद्धा एक केलेलं आहे. आलं लक्षात तुमच्या. आता इथं काय करायचं आहे, अशीच कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे अशीच. ह्याच्यामध्ये कुठलाही लगेच बदल करायचा नाही. इथे बघू शकता मी आहे अशीच कटोरी ठेवून मार्किंग करून घेतली. आता ही मी बाजूला ठेवून घेते. बघू शकता असं मार्किंग झालेलं आहे आपलं इथे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर झालं व्यवस्थित. आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची. मध्येचं मार्किंग केलं होतं ना आपण इथे मागाशी. हे पहा हे आलं लक्षात तुमच्या. आता अशी लाईन ओढून घ्या तिथे बरोबर. हे पहा लाईन ओढून झाली. हे पहा झालं बरोबर. आलं लक्षात तुमच्या. सोपं सांगितलं एकदम. आता हे मार्किंग आहे ह्याच्यावरती 1.25 इंच मार्किंग करून घेते. 1.25 इंच म्हणजे किती, 1 आहे आणि 2 लाईनी. आलं लक्षात तुमच्या. हे पहा असा टेप पकडायचा ह्या लाईनीवरती बरोबर आणि इथे बरोबर असं 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा चुकू देऊ नका, मापे त्यासाठी सावकाश दाखवते. हे पहा 1.25 इंचावरती मार्किंग करून झालं. हे पहा इथे बरोबर. आलं लक्षात तुमच्या. कमी जास्त होऊ देऊ नका. आता ह्या सुद्धा बाजूला ही आपण लाईन ओढून घेतली होती मागाशी, ही लाईन ना ह्याच्या समोरची बाजूची. मग इथे सुद्धा 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. वहीमध्ये लगेच लिहून ठेवायचं. हे पहा इथून ही मार्किंग आहे ना उभं, ह्याच्यावरती असं 1.25 इंच पकडायचं म्हणजे हे, आणि इथं असं मार्किंग करून घ्यायचं. हे बरोबर 1.25 इंच भरलं पाहिजे. हे सुद्धा बरोबर इथं 1.25 इंच भरलं पाहिजे. आता इथे हे मार्किंग असा टेप पकडायचा तिथे आणि इथे सुद्धा एक 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे हे सुद्धा अंतर आपलं परफेक्ट असं 1.25 इंच भरलं पाहिजे. तेव्हा कटोरी तुम्हाला परफेक्ट बसणार आहे. आलं लक्षात तुमच्या. आता इथं काय करायचं, ह्या बाजूला ही आपली हुक आणि लुकपट्टीची बाजू असते. ह्या बाजूला फक्त अर्धा इंच वहीमध्ये लिहून ठेवा. आकृती काढून ठेवा. हे पहा फक्त अर्धा इंच. हे पहा त्यासाठी गळा रुंदी आपण तेवढीच ठेवली. आलं तुमच्या लक्षात. कारण की इथे आपलं थोडंसं वाढून घ्यावं लागतं म्हणून. नाहीतर आणखीन गळा सुद्धा रुंद होऊ शकतो, दिसायला व्यवस्थित दिसणार नाही. हा गळा तुम्हाला परफेक्ट बसणार. आलं लक्षात तुमच्या. हे झालं व्यवस्थित मार्किंग करून. आता इथे वरच्या बाजूला घ्यायचं, इकडच्या बाजूला घ्यायचं नाही कधीच. हे पहा असं पकडते वाटलंच तर. इथे आपण अर्धा इंच घेतलं. आलं लक्षात तुमच्या. हे पहा आता इथे वरच्या बाजूला घ्यायचं असतं, असं या बाजूला घ्यायचं नसतं. हे पहा असा टेप पकडायचा सरळ. हे पहा असं सरळ पकडायचं आणि इथे अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा म्हणजे इथून इथपर्यंत आपलं फक्त अर्धा इंच भरलं पाहिजे. आलं लक्षात तुमच्या. आलं लक्षात तुमच्या. हे पहा इथं सुद्धा अर्धा इंच भरलं पाहिजे, इथून इथे आणि इथून इथे सुद्धा आपलं अर्धा इंच भरलं पाहिजे. आता इथं काय करायचं, हे पहा हे मार्किंग आहे ना, हे पहा असं वरच्या बाजूला घ्यायचं, इकडच्या बाजूला घ्यायचं नसतं. गळा रुंद होऊन जातो. आलं लक्षात तुमच्या. त्यासाठी तेवढं ते परफेक्ट भरतं. आता हे मार्किंग आहे ना असं घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने गळ्याचा आकार तुमचा इथे परफेक्ट होऊन जाणार. हे पहा अशा पद्धतीने अर्धगोल. आलं लक्षात तुमच्या. हे पहा अशा पद्धतीने. आता हे झालं बरोबर इथपर्यंत. आता पट्टीचा वापर करायचा. हे पहा आता हे मार्किंग आहे ना ह्याला जोडून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. सोपं आहे एकदम. आकृती काढून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवायचं आपल्याला कोणतं माप कुठे घ्यायचं असतं ते. आता इथं काय करायचं, इथंही आपण मार्किंग केलेलं हे मार्किंग म्हणजे ही लाईन आपली इथं भरलं ना आपलं तेवढं. मग असं पकडायचं आणि असं मार्किंग करून घ्यायचं ते इथपर्यंत, आपला मध्य तिथपर्यंत. हे अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. मार्किंग करून झालं. आता ह्या बाजूला हे मार्किंग इथून इथपर्यंत केलेलं ते इथं असं जोडून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा झालं व्यवस्थित. ह्या साईजमध्ये परफेक्ट कटोरी निघते. मोजायची सुद्धा ब्लाऊजवरती गरज नाही आहे आणि साईज अनुसार परफेक्ट कटोरी बसायला सुद्धा तुम्हाला बसणार आहे. आता इथं आपण हे घेतलं होतं की नाही अर्धा इंच. हे पहा इथून थोडं 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 सर्वात आधी इथं घ्या, अर्धा इंच इथपर्यंत घ्यायचं. मग नंतर काय करायचं, ह्या बाजूला असं वाढवत वाढवत जायचं. सर्वात आधी असं मार्किंग करून घ्या म्हणजे आकार चुकत नाही. आलं लक्षात. हे पहा मग नंतर काय करायचं,
ह्याच्यावरून असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं इथे बरोबर आहे का. मग ह्या साईजमध्ये परफेक्ट कटोरी तुमची निघणार आहे आणि बसायला सुद्धा तुम्हाला ही कटोरी परफेक्ट बसणार आहे आणि जोडायला सुद्धा परफेक्ट पुरते, ते लक्षात ठेवायचं आहे. हे बघू शकता, आपण ह्याची कटिंगसुद्धा बघणार आहोत आणि शिलाईसुद्धा बघणार आहोत. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, इथून सुरुवात करा, सावकाशमध्ये. हे पहा इथपर्यंत, परत ही बाजू, हे पहा इथून इथपर्यंत म्हणजे मध्यापर्यंत, परत ही बाजू, अशा पद्धतीने. आता ही बाजू, ही अशा पद्धतीने. परत आपला गळा, कटोरीचा गळा व्यवस्थित येऊ द्यात, अर्धगोल व्यवस्थित देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा परफेक्ट झालेलं आहे. कमी जास्त असतं एखाद्या वेळेस, असं बघून घ्यायचं. हे पहा परफेक्ट आहे, कमी जास्त सुद्धा अजिबात नाही आहे ह्याच्यामध्ये. आता इथे ना मी तुम्हाला ठेवून दाखवते. हे पहा कटोरी जोडतो ती बाजू घेतली. आता आपली कटोरी हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतो आपण. आपला हा बघू शकता गळा व्यवस्थित आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने ही जोडली जाते, म्हणजे ना जोडायला सुद्धा परफेक्ट पुरते, कुठलाही प्रॉब्लेम अजिबात येत नाही आहे. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगणार आहे. गळा बऱ्याच वेळा काय होतं, मोजायला चुकतं किंवा वरच्या बाजूला मार्किंग राहत नाही आहे. तुम्हाला दाखवते लगेच. त्यासाठी गळा आहे ना व्यवस्थित असं मोजून घ्या. जवळ घेते मी थोडंसं. हे पहा आपलं परफेक्ट आहे. हे पहा इथं ना तुमचा अर्धा इंच जाणार आहे कटोरी जोडण्यामध्ये आणि शोल्डर जोडण्यामध्ये बरोबर अर्धा इंच जातं. आता हे अंतर खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे कुठून कुठपर्यंत. हे पहा इथेच आपल्याला ब्लाऊज असा परफेक्ट बसत असतो. ना तर बऱ्याच वेळा काय होतं, हे अंतर जास्त झालं तर शोल्डर उतरतं आणि अंतर कमी झालं तर गळावरती येतं. आलं लक्षात. त्यासाठी हे अंतर खूप महत्त्वाचं असतं. हे पहा बघू शकता परफेक्ट झालं, म्हणजे वरच्यासुद्धा बाजूला आपलं अर्धा इंच जोडण्यामध्ये राहत आहे, म्हणजे शोल्डर जोडण्यामध्ये आणि कटोरी जोडण्यामध्ये अर्धा इंच लागणार. त्यासाठी हे आता आपलं परफेक्ट आहे. जरी हे एवढं कटोरी जोडण्यामध्ये ह्या बाजूला तुमचं गेलं तरी वरच्या बाजूला शोल्डर जोडण्यामध्ये बरोबर राहते. असं बघा ठेवून मार्किंग करताना, म्हणजे काय होतं, चुकणार नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही गळा मार्किंग करचाल ना पुढच्या बाजूचं, त्याच वेळेस लगेच बघायचं आपल्या इथे बरोबर आहे का. असं ठेवून सुद्धा बघू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं, गळा मोजायला चुकतो किंवा हे अंतरच राहत नाही वरच्या बाजूला शोल्डर जोडण्यामध्ये. असं ठेवून बघायचं आपल्या इथे बरोबर आहे का, ते लक्षात ठेवायचं नेहमी. सोपं आहे, ही पद्धत नक्की वापरत जा. नाही तर काय होतं, ब्लाऊज कटिंग झाल्याच्या नंतर ते आपल्या लक्षात येतं. त्यासाठी असं बघायचं, आपण ज्यावेळेस गळा इथलं मार्किंग करू का त्यावेळेस लगेच बघून घ्यायचं आपलं हे अंतर बरोबर आहे का, नंतर बाकीचं मार्किंग करून घ्या कटिंगच्या आधी, ते लक्षात ठेवायचं. पण असं ठेवून बघा. क्रॉसपट्टीनं आपण डायरेक्ट कापडावरती काढूया. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा कधी कधी कमी सुद्धा पडतो ब्लाऊज पीस. त्यासाठी डायरेक्ट कापडावरती क्रॉसपट्टी कशी कट करावी लागते समजून सांगणार आहे. सर्वात आधी हे पहा, हे व्यवस्थित कट करून झालेलं आहे परफेक्ट. आता हे आपण ठेवून कट करूया. अस्तर आहे, ओपन करून घेते, एकसारखं आहे का असं बघून घ्यायचं आहे. आता ह्या बाजूला ठेवून बघते सर्वात आधी. हे पहा हे अशी ठेवून घ्यायच्या सरळमध्ये. आता ह्या बाजूला असं बसतंय का सर्वात आधी बघून घेते. हे पहा नाही बसत, मग त्यावेळेस काय करायचं, हे पहा इथे ठेवून बघते मी. त्यासाठी ब्लाऊज पीस किंवा अस्तर जास्त लागतं, उंची जास्त असेल तर. हे पहा इथं बरोबर बसते. आता कटोरी कशी ठेवणार, अशी ठेवून बघते. हे पहा बसते बरोबर इथे. हे पहा ह्या बाजूला कटोरी बसली, इथे हे बसले. हे पहा दाखवते तुम्हाला मी. आणि कटोरी अशीच ठेवून घ्या. मी नेहमी तुम्हाला सांगत असते, हे पहा ह्या पद्धतीने बसली तर ह्या पद्धतीने ठेवा, पण अशी ठेवा. आलं लक्षात. किंवा ह्या बाजूने बसली तर अशीच ठेवायची, पण अशी ठेवून घ्यायची नेहमी. क्रॉसमध्ये ठेवली नाही तरी सुद्धा चालते, ते बरोबर होऊन जातं. आता इथे ही बाजू बसते का, हे पाय बरोबर बसते आणि पुरलेलं आहे. आता सर्वात आधी मी काय करते, आहे असं मार्किंग करून घेते. ह्याच्यामध्ये कुठलाही अजिबात बदल करायचा नाही आहे असं मार्किंग करून घ्यायचं दोन्हीसुद्धा. मार्किंग करून झालेलं आहे. आता आहे असंच हे कट करून घ्यायचं आहे.
कटिंग करून झालं. आता इथे आपण क्रॉसपट्टी कट करूया. हे ही बाजूला ठेवून घेते. आता कटोरी जोडतो ती बाजू घ्यायची आणि पाठीची बाजू घ्या. सोपी पद्धत सांगते. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा कमी असतो ना, म्हणूनसाठी ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. हे एकच घेते ह्याच्यामधला. आता ही फिटिंगची बाजू, ही सुद्धा फिटिंगची बाजू, फिटिंगची बाजूवरती ठेवून घ्या. आता इथे फक्त सोपी पद्धत आहे. हे कमी जास्त होऊ देऊ नका. ही फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा फिटिंगची बाजू असं ठेवून घ्यायचं बरोबर. इथे सुद्धा आलं पाहिजे, कमी जास्त होऊ देऊ नका. आता हे हे कुठपर्यंत पुरतंय एक मार्किंग करून घ्यायचं. हे 2 इंच बरोबर राहणार आहे, कारण की आपण समोरच्या बाजूचं ते कट करून घेतलं होतं ना. उंची आपण आहे अशी ठेवली होती, फक्त हे 2 इंच आपण कट करून घेतलं होतं ना. 2 इंच बरोबर इथं राहिलं पाहिजे. आता हे झालं बरोबर. आता हे मी बाजूला ठेवते. इथे आपण मार्किंग केलेलंच आहे. एक लाईन ओढून सुद्धा घेतली. व्यवस्थित मार्किंग करून झालं. बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉसपट्टी जोडायला पुरत नाही आहे किंवा अस्त्राचा कपडा, ब्लाऊज पीसमधला कपडा कमी असतो, त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता परफेक्ट क्रॉसपट्टी. आता पाठीची बाजू घ्यायची. सर्वात आधी घडीचं मार्किंग करून घ्यायचं. असं ठेवून घ्या. ही बाजू थोडीशी जास्त आहे ना, म्हणून अशा पद्धतीने ठेवून घेतलं मी. आता सर्वात आधी घडीचं मार्किंग करून घ्या. पाठीची बाजू ठेवावी लागते. आहे असं सर्वात आधी लाईन ओढून घ्यायची आणि ह्या सुद्धा बाजूला आहे अशी लाईन ओढून घ्यायची. लाईन ओढून झाली. इथे सुद्धा झाली आणि इथे सुद्धा झाली. हे झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग. आता इथे मी जास्तीचा कपडा हा कट करून टाकते, म्हणजे बाजूचा कपडा, आणि हा सुद्धा कपडा इथे मी कट करून टाकला. आता हे झालं आपलं परफेक्ट असं घडीचं मार्किंग. वाटलं तर ठेवून दाखवते परत एकदा. झालं बरोबर. आता इथं काय करायचं, ह्या बाजूला पट्टीचा वापर करायचा आणि एक बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची. इथे ना 1 इंच राहिलं पाहिजे अशा अंदाजानुसार इथे अशी लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली किंवा जास्तीचं ठेवा, मग नंतर तेवढ्या अंदाजानुसार तुम्ही मार्किंगसुद्धा करू शकता. हे झालं आपलं परफेक्ट असं मार्किंग. एक लाईन ओढून घेतली. आता ह्याच्यावरती हे पाठीच्या बाजूचं आपलं कटिंग आहे असं ठेवून घ्यायचं. ह्या लाईनीवरती बरोबर असं ठेवून घ्यायचं. परत एकदा दाखवते. ह्या लाईनीवरती ठेवून घेतलं. आता हे आपण मगाशी मार्किंग केलं होतं, म्हणजे ही बाजू ठेवून, ही बाजू ठेवून मगाशी आपण मार्किंग केलं होतं इथे, म्हणजे हे मार्किंग. आता हे असं ठेवून घेतलं. ह्याच्या समोरच्या बाजूला, म्हणजे ह्याच्या समोरच्या बाजूला इथे एक मार्किंग करून घ्यायचं. इथे आलं लक्षात तुमच्या. हे आपलं एवढं राहिलं पाहिजे. 2 इंच राहतं ते बरोबर. झालं बरोबर. आता बाजूला ठेवून घेते. आता मग ह्याच्या बरोबर, ह्या मार्किंगच्या बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची. अशा पद्धतीने लाईन ओढून झाली. हे झालं बरोबर. आता हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला क्रॉसपट्टी थोडीशी उंच असते, तिथं काय करायचं, फक्त अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. अर्धा इंच वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. फक्त अर्धा इंच घ्यावं लागतं. म्हणजे ह्या बाजूला हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला अर्धा इंच वरच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. मोजून अर्धा इंच इथं. अर्धा इंच फक्त. आता इथं काय करायचं, इथून असा आकार द्यायचा, इकडच्या बाजूला मिळवायचं. थोडीशी उंच असते ना ही बाजू, म्हणून असा आकार घ्यायचा, कमी कमी करत ह्या बाजूला असं घ्यायचं. अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे खालच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्या. ही पद्धतसुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये आली पाहिजे. बराच वेळा कपडा कमी असतो, त्याच्यामध्ये ही पद्धत तुम्ही वापरू शकता. 1 इंच वाढवून घ्यावं लागतं. 1 इंच ते कुठं लागतं लगेच समजून सांगते. वाढून घेतलेलं आपण एक लाईन ओढून घेते. आता हे अंतर कुठं लागतं समजून सांगते. ह्यामधलं अर्धा इंच तुम्हाला इथे लागेल आणि राहिलेला अर्धा इंच तुम्हाला इथे लागेल. आलं लक्षात तुमच्या. ब्लाऊजवरती दाखवते तुम्हाला इथे. हे वरचं जे अर्धा इंच आहे ना, ते तुम्हाला इथे लागणार आहे ह्या बाजूला जोडण्यामध्ये, म्हणजे कटोरी असणार तिथे. आले लक्षात तुमच्या. आणि हे अर्धा इंच आहे ना, ते दुसरी जोडतो आपण. ह्याला आहे बघू शकता अस्तरची, ते जोडण्यामध्ये इथं अर्धा इंच लागेल, म्हणजे इथं अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे हे मधलं जे अंतर आहे ना तुमची, ती परफेक्ट क्रॉसपट्टी होणार आहे. फक्त घडी काय करायची, ह्या अंदाजानुसार तुम्ही काढू शकता. डायरेक्ट ठेवून घ्यायचं. आलं लक्षात. सोपं आहे एकदम. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि आहे अशीच कट करून घ्या. इथून मार्किंग केलं तसं इथून थोडंसं उंच, मग ह्या बाजूला घ्यायचं. अशा पद्धतीने. पण ही परफेक्ट अशी काढून घ्यायची तुमच्या मापानुसार. आता हे अशा पद्धतीने शिलाई होऊन ती परफेक्ट तुमची होणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ब्लाऊज पीस आहे ओपन करून घेतला. आता ह्याची मी अशी घडी करून घेते. एक बाजू बंद झाली पाहिजे अशा पद्धतीने इथे आपल्याला घडी करून घ्यायची आहे बरोबर अशी. अशा पद्धतीने पकडा.
असं ठेवून घेतलं मी इथे. कपडा पूर्ण असा प्लेन झाला पाहिजे. हे पहा, ही माझी बंद बाजू आहे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता पाठीची बाजू बंद बाजू ठेवून घ्यायची. हे पहा, पाठीची बाजू ठेवून घेतली आणि कुठं बसतं तिथं बघत जा, कपडा व्यवस्थित आहे का. हे पहा, ह्या बाजूला एवढी जागा शिल्लक आहे, तिथं काय करायचं, हे पहा कटोरी जोडतो ना ती बाजू ठेवून घ्यायची आणि बसते का बघत जा, डिझाईन बघत जा कोणत्या बाजूला आहे. हे पहा, बसते का असं बघायचं ठेवून. हे पहा, बरोबर बसते. आता हे मी सर्वात आधी दोन्हीसुद्धा कट करून घेते. आता इथे मी कटोरी ठेवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा, अशी ठेवून घेतली मी. बसते का बघून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घेते आणि कट करून घेते. आता क्रॉसपट्टी कशी ठेवायची. हे पहा, अशी ठेवून घ्या. असं बसते का असं बघायचं किंवा असं बसते का असं बघून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून सुद्धा घेऊ शकता किंवा ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. हे पहा, इथे तुमच्या बरोबर पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्यासुद्धा निघून जातील आणि ह्या बाजूला अशी बाही कट होऊन जाईल तुमची. आलं लक्षात. बसतंय का बघत जा, नंतर कट करून घ्यायचं. हे पहा, असं बसतंय इथे. आता हे मी कट करून घेते. इथे आपली क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे, बघू शकता. अशा पद्धतीने आपण इथे कट करून घेतली. कपडा कमी पडला असेल तर ह्या पद्धतीने परफेक्ट कटिंग करू शकता आणि हे बाहीसाठी उपयोगी पडणार आहे, कारण की बाहीची उंचीसुद्धा जास्त आहे आणि बाही डिझाईनसुद्धा आहे त्याच्यामुळे. किंवा तुम्हाला साध्या बाहीचं जर कटिंग करायचं असेल तर बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. मुंडा मोजून परफेक्ट बाहीचं सुद्धा कटिंग तुम्ही करू शकता. आता इथे बघू शकता, एवढा कपडा आपला शिल्लक आहे क्रॉसपट्टीच्या वरचा. हे पहा, आता इथे हे पहा, असं कोपरा पकडायचा म्हणजे क्रॉसमध्ये. हे पहा, अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. हे पहा, क्रॉसमध्ये पायपिंगच्या पट्ट्या. हे पहा, अशा पद्धतीने पट्टीचा वापर करायचा. हे पहा, लाईन ओढून घ्यायची बरोबर. हे पहा, अशा पद्धतीने बरोबर अशा पट्टीच्या मापाच्या काढून घ्यायच्या. आता ह्या पट्ट्या इथे कट करून घ्यायच्या आहेत. इथे आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. ह्या साईजमध्ये परफेक्ट पेपर कटिंगसुद्धा परफेक्ट समजून सांगितलं आणि ब्लाऊज पीस कसं कट करायचं आहे ते पण समजून सांगितलं. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.